तर धरी रे मना संगती सज्जनाची. समर्थ मनाला सांगतायत की मना संगत सज्जनांची धर. संगतीला फार महत्व आहे. कस्तुरीच्या सुगंधानं मातीला सुद्धा सुगंध प्राप्त होतो. किंवा कुऱ्हाडीचा घाव जरी चंदनाच्या वृक्षावर घातला, म्हणजे मारण्यासाठी जरी तोडण्यासाठी जरी घाव घातला तरी त्या कुऱ्हाडीला चंदनाचा सुगंध येतो. तसं आहे, त्या सज्जनांच्या संगतीत नुसतं राहिलं, अगदी सगळ्याच्या सगळं त्यांचं समजा नाही ऐकलं, पण निदान संगतीत राहिलं तरी देखील आपल्याला फायदा होणार आहे असा सुरुवातीला मनाशी विचार करायचा. हळूहळू आपण त्यांच्या संगतीची गोडी आपल्याला लागणारच आहे. कारण लगेचच्या पुढल्या ओळीत जेणे वृत्ती पालटे दुर्जनाची. तुमचं आमचं काय, आपण तर दुर्जन नाही आहोत. हां, म्हणजे अगदी संत पदवीला नाही पोचले तरी आपण सज्जन आहोत. आपण कुणाचंही वाईट करत नाही आहोत. त्यामुळे धरी रे मना संगती सज्जनाची. सज्जन मना संतांच्या संगतीत राहा. संतांच्या संगतीत राहिलं तर दुर्जनाची सुद्धा वृत्ती पालटेल तर तुमचं काय, असं खरं म्हणजे समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग असं असल्यामुळे काय होईल, या संतांच्या संगतीत राहिलं तर आपला सन्मार्ग आपल्याला प्राप्त होईल. चांगल्याच मार्गानं आपण जाऊ. सन्मार्गाने जाण्याची प्रेरणा या संतांच्या संगतीत आपल्याला मिळेल. आपली निश्चयात्मक बुद्धी होईल. आपल्या मनामध्ये जे काही द्वैत असतं, हे करू का ते करू, ते करू का ते करू, हे द्वैत संपेल. ठाम आपला निश्चय होईल, हेच मला करायचं आहे असं आपण करू. त्यामुळे सज्जनांच्या संगतीत राहणं हे आणि पुन्हा असं आहे ना, ती सहजता आली पाहिजे. विनासायास मुद्दाम काही करायला नको. त्यांच्या संगतीत राहिलं की आपोआपच, म्हणजे अमुक एका गोष्टीसाठी संगतीत राहायचं असं, त्यांच्या संगतीत राहिलं की सगळं सहजपणेच घडेल असं सांगतात. साधकाला विशेष करून समर्थांचं सांगणं आहे की साधका मनाला सज्जनांची संगत धरून ठेव. आणि मग त्याचं कारण सांगितलं आहे, आपली वृत्ती चांगली व्हावी, हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या सहवासात राहिलं. थोडं असं म्हणतात की आता समजा आपण या खोलीत आहोत, तर या खोलीमध्ये हा जो काही विचार चालला आहे, आपण काही एका ग्रंथावर बोलतोय, ह्या खोलीची जी आहे जागा त्याला पोकळी म्हणायचं, आकाश तत्व म्हणायचं. आता या पोकळीमध्ये या ग्रंथावरती चाललेल्या निरूपणाची स्पंदनं तयार होत आहेत. तसं म्हणे होतं, संतांच्या सहवासात गेलं की संतांच्या मनातली स्पंदनं त्यांच्या श्वासागणिक बाहेर पडतात आणि त्या स्पंदनाचा आपल्या मनावर असा परिणाम होतो की आपले विचार पण सन्मार्गाचे असे तयार होतात. त्याच्यासाठी संतांच्या सहवासात राहावं. अशी संगत धरली तर आपली जडणघडण चांगली होते. आता हे विज्ञानाने सिद्ध केलेली गोष्ट आहे की अशा प्रकारची स्पंदनं निर्माण होतात आणि त्या स्पंदनांचा परिणाम आपल्यावर होतो. स्वाभाविकच आहे. आता हीच गोष्ट आपण दूरदर्शनच्या त्या खोक्याला लावून बघूया की जर काय खोलीमध्ये मनाच्या श्लोकांवरचं निरूपण चाललेलं आहे तर कुठली स्पंदनं निर्माण होतील. आणि दूरदर्शनच्या त्या खोक्यामध्ये काही सिरियल चाललेली आहे आणि त्याच बातम्या पुन्हा पुन्हा तुमच्यावर आदळण्यासाठी सांगितल्या जात आहेत, तर त्याची स्पंदनं काय तयार होतील आणि त्या स्पंदनाचा आपल्या मनावर काय परिणाम होईल हे नुसता विचार केला तरी आपल्याला कळेल. या अर्थाने धरी रे मना संगती सज्जनाची. जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. दुर्जनाची ही वृत्ती पालटण्याची शक्ती संतांजवळ आहे, तर त्यांची संगत धरावी. आपण असं म्हणायचं की म्हणजे या निरूपणामध्ये निरनिराळ्या लोकांनी जे काही याचा अर्थ सांगितला त्याच्यातून कळेल आपल्याला की संगत धरायची म्हणजे काय करायचं. तर एकतर आपण तरी त्यांच्याकडे जायचं, त्यांच्या घरी जायचं, त्यांच्याजवळ जायचं, त्यांच्या सहवासात राहायचं, ते जिथे असतील तिथे जायचं, किंवा आपल्या घरी तरी त्यांना बोलवायचं. आता घरात म्हणजे काय, प्रत्यक्ष घरात आले तर छानच आहे, पण घरात नाही तर निदान मनात तरी त्यांचा सहवासात राहायचं. म्हणजे काय, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आठवायच्या. त्यांचा सहवास म्हणजे काय, त्यांच्या लिहिलेल्या ग्रंथांचा सहवास. जैन साध्वी होत्या प्रीतिसुधाजी म्हणून, त्या प्रीतिसुधाजी असं एकदा म्हणाल्या की संतांना 4 दिवस आपल्या घरी राहायला बोलवा. ते संत 4 दिवसात तुमचं घर साफ होते. चांगल्या अर्थाने काय करतील तर तुमच्या घरातल्या सगळ्या दोषांची बाहेर काहीही चर्चा न होता सगळं घर सुधारलं जाईल असं या प्रीतिसुधाजी म्हणतात. याचा अर्थ आपल्याला कळेल की त्यांच्या सहवासाचा किती चांगला परिणाम होतो.
दुसरं संतांच्या सहवासामध्ये हे जे काही द्वैत म्हटलं ना की श्रेयस प्रेयस आहे, खरं खोटं, योग्य अयोग्य, बरं वाईट, चांगलं वाईट किंवा सार असार, या सगळ्या गोष्टींमधली जी निवड करणं आहे ती सगळी निवड, वृत्तीपालट याचा अर्थच निवड. वृत्तीपालट म्हणजे काय, तर आपल्यामध्ये हे करू का ते करू असं जे होतं ना, त्या वृत्तीमध्ये पालट होईल म्हणजे योग्य तो निर्णयच आपण घेऊ. जेणे वृत्ती हे पालट दुर्जनाची म्हटलं आहे तर दुर्जनाची सुद्धा वृत्ती बदलेल, त्या सज्जनाची बदलायला काय. त्यामुळे आपोआपच संगतीचा हा उपयोग होईल. थोडं संतांजवळ मन मोकळं करावं, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगाव्यात, आपल्या अडचणी काही असतील तर त्यांना सांगाव्यात, ते अगदी योग्य सल्ला आपल्याला देतील. त्या रामाच्या संगतीत वानर सुद्धा बदलले, म्हणजे एकदम उच्च दर्जाला पोचले. तो सुग्रीव काय, अंगद काय, ते वानर आहे. तर वानर जमातीमध्ये त्यांच्या जागोजागी जे काही दोष होते ते होतेच त्यांच्याजवळ, पण रामाच्या संगतीमुळे ते सदाचारी झाले, बदलून गेलं त्यांचं जीवन. संतांच्या सहवासात गेलं की सद्भाव निर्माण होतो, सद्बुद्धी होते, सत्संग मिळाला की सन्मार्ग मिळतो. अशा सगळ्या गोष्टी पहिल्या 2 ओळीमध्ये 135व्या श्लोकामध्ये आपल्याला दिसतात. तुकाराम महाराजांनी सुद्धा संतांच्या संगतीला स्वर्गाची उपमा दिली. तुकाराम महाराज म्हणतात की स्वर्गात जसं सगळं सुखच असतं ना, तसं म्हणजे संतांच्या संगतीत गेलं की सगळं सुखच असतं, तिथे काही दुसरं नाहीच. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे असं म्हटलंय. बळे भाव, आता भाव म्हणजे काय, भाव म्हणजे अंतःकरणातलं प्रेम, भगवंताबद्दल असणारा विश्वास. सज्जनांच्या संगतीत काही विषय वासना येतच नाहीत मनामध्ये, आणि त्यामुळे म्हणजे आधी एकतर असल्या तर त्या कमी होऊन जातात, नवीन निर्माण होत नाहीत, आणि ईश्वराबद्दलचं प्रेम वाढत जातं, ईश्वर नामाबद्दलचं प्रेम वाढत जातं. आणि एक तो आपल्याला मी असा जो एक अहंकार असतो, मी केलं, मी करता असा जो अहंकार असतो, तोही अहंकार आपला नाहीसा होतो. त्यामुळे सद्मार्ग लागतो की सद्भाव निर्माण होतो. म्हणजे काय, तो करता करविता भगवंतच आहे याच्याबद्दलचा एक विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो. ईश्वराबद्दलचा भाव वाढतो, म्हणजे प्रेम वाढायला लागतं, त्याच्याबद्दलची एक मनाला खात्री पटते. प्रपंचातल्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या हळूहळू तो करतो आपण, प्रपंच सोडायला समर्थाने पण सांगितलं नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये जे अडकणं आहे ते आपलं अडकणं कमी कमी व्हायला लागतो. बुद्धीचा काही असा दृढ निश्चय होतो, मी नेमकं काय करायला पाहिजे याची पक्की जाणीव होते. आणि ईश्वर प्राप्ती हेच आपल्या मानवी देहाचं, हा जो मानव देह आपल्याला मिळालेला आहे तर याचं नेमकं अंतिम ध्येय हेच आहे, हे आपल्या लक्षात येतं संतांच्या सहवासामुळे. आणि मग त्या दृष्टीने आपली बुद्धी विचार करायला लागते. या बुद्धीसाठी सत्संग हवा, ही गोष्ट आपल्याला पटली. दुसरं असं की बाकीच्या ज्या संगती येतात, धन, स्त्री किंवा काय आपण म्हणूया मनोरंजन, दूरदर्शन सारख्या गोष्टी, की ही सुद्धा संगतच आहे, की चैनच पडत नाही. तो रिमोट कुठे गेलाय शोधायचा, कारण चैनच पडत नाही, की वेळ झाली आणि ती सिरियल लागत नाही. म्हणजे काय, तर असं जे की आपलं होतं याच्यामध्ये सद्बुद्धी निर्माण होण्याची जराही शक्यता आहे. तर या सगळ्याची जी संगत आहे, स्त्री पुत्राधिक गोष्टी, धन, संपत्ती, मनोरंजन, या सगळ्या गोष्टी किंवा प्रपंच, ह्या सगळ्याची जी संगत आहे ती संगत अगदी सीमित स्वरूपात असेल, आपलं कर्तव्य बजावण्यापुरती असेल तर गोष्ट वेगळी, पण याच्यामधून ती सद्बुद्धी निर्माण होईल. याच्या जर आहारी गेलो तर आपला सर्वनाशच ठरलेला आहे. त्यामुळे सद्बुद्धीने सन्मार्गाने जायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर या बाकीच्यांची संगत सोडली पाहिजे. तुकडोजी महाराजांचा अभंग आहे, सत्संगाविळ ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे, करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. एकदम अशी संगत मिळत नाही, आपण त्यात जसे जसे पुढे पुढे जाऊ तसतशी ही गोष्ट आपल्याला मिळत जाते. दासबोधामध्ये अनेक ठिकाणी सत्संगाचं महत्त्व समर्थाने आपल्याला सांगितलं आहे. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, चांगल्याची संगत पण हवी, चांगलं शास्त्र पण आपण श्रवण केलं पाहिजे, म्हणजे संतांचं साहित्य आपण वाचलं पाहिजे. आणि अखंड होत असे विवरण, जर का ह्या संतांच्या सांगण्याचं अखंड विवरण आपण श्रवण केलं तर नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. तर काय होईल ते लगेच दुसऱ्या वेळी समर्थ सांगतात की आपल्या मनात संतांच्या सहवासामुळे, संतांच्या या सांगण्याचा आपल्यावर झालेल्या परिणामामुळे लोकांवर उपकार करता येण्यासारखे अनेक सद्गुण आपल्या अंगी आपोआप येतील. दुसऱ्याला मदत करावी, दुसऱ्याची काहीतरी चिंता करावी, हा विचार,
ही सद्भावना आपल्या मनात येईल जर आपण संतांच्या सहवासात राहिलो तर. त्यामुळे समर्थ म्हणतात तसं सत्संग आणि शास्त्रार्थ श्रवणाने असा फायदा होईल. दुसऱ्या एका ठिकाणी समर्थ म्हणतात सत्संगावरी श्रवण टेळे कळे निरूपण श्रवणे होई जे आपण तदाकार. आणखीन पुढली पायरी समर्थ सांगतात की जर का सत्संगतीत राहिलो चांगलं श्रवण केलं तर आत्मानात्मविवेक बुद्धी निर्माण होईल. आत्मा काय अनात्म काय त्या संतांच्या सांगण्याने त्यांच्या संत सांगतायत ते ऐकल्याने आपण त्यांच्या शिक्के भगवंताशी तदाकार होऊन जाऊ भगवत रूप होऊन जाऊ. एका अर्थाने द्वैत संपूनच जाईल. त्यामुळे ही आणखीन पुढली पाहिजे जी पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे तसं देखील घडेल असं ते सांगतात. आणि हे जर जमलं नाही समर्थांचं कसं आहे की हे केलं असतं असं नाही केलं असतं काय म्हणजे काय श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ ते ऐकलं असतं तुझं क्रियेमध्ये बदल होईल तुला सत्संगाची महती कळेल. श्रवणाचा अनादर आळसे करी जोर त्याचा होय अपारच वाईट विषय नाही ऐकलंस नुकसान ठरलेलंच आहे. तसं इथे पण सांगतात की सत्संगाची नाही गोडी संत निंदेची आवडी. संत संगत नाही उलट संताला नावच ठेवायचे. देहबुद्धीची घातली बेडी आणि या देहबुद्धीत अडकलं संतांचं ऐकलं नाही या नावबद्ध. समर्थ सत्संगाचं महत्व सांगताना आपल्याला अशा गोष्टी सहजपणे सांगून जातात की ते केलं तर तुम्हाला उपयोग आहे नाही केलं तर तुम्ही कायमचे बद्धच असो. आणखीन एक विचार आहे 135व्या श्लोकाच्या या सोप्या वाटणाऱ्या श्लोकामधून आपण घेऊया. अगदी श्लोक सोपा आहे आपल्या लक्षात आलं असेल. शेवटची ओळ फक्त राही धरी रे मना संगती सज्जनाची जेणे वृत्ती पालटे दुर्जनाची. आपल्याला कळलं की संतांच्या संगतीमुळे दुर्जनाची पण वृत्ती पालटे. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागले. आपण अगदी बळे ताकदीने मनापासून हा सत्संग केला तर आपली सद्बुद्धी सन्मार्गाला आपण लागू. अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे महाक्रूर सगळ्यात अगदी क्रूर सगळ्यात मोठा आपल्याला भय वाटणारी जी गोष्ट आहे तो म्हणजे काळ म्हणजे मृत्यू विकराळ भांगे. त्या मृत्यूचं भयच आपल्याला राहणार नाही असं चौथ्या ओळीत सांगितलं आहे. अगदी बरोबर आहे. पण या शेवटच्या ओळीचा म्हणजे आपल्याला मृत्यूचंही भय वाटणार नाही संतांच्या संगतीत राहिलो तर. यासंबंधी विचार करताना आपण 135व्या श्लोकापर्यंतचा अभ्यास केला आहे. त्यामुळे आता जी काही संगत आपण म्हणतो आहे ती संगत फक्त बाहेरची असा विचार करून पुरणार नाही तर आपलीच आपल्याला संगत म्हणजे संतांच्या संगतीला फायदा होणारे पहिल्या 3 ओळीचा अर्थ बघताना आपण पाहिलंच आहे. पण आता लक्षात असं घ्यायचं की एक वैचारिक बैठक आपली तयार झाली. 205 श्लोकांमधल्या 135पर्यंत आपण आलोय तर आपली मनाची एक चांगली बैठक तयार झालेली आहे. त्यामुळे आता ज्या सत्संगतीचा आपण विचार करतो आहोत ते केवळ आता बाहेरचं नाही आहे तर आपल्या मनातली सुद्धा म्हणजे आपल्या मनात जे टू बी नॉट टू बी असतो ते आता होता कामा नाही. आपण एका पक्क्या निर्णयापर्यंत आलो पाहिजे. आता कुठला संकल्प विकल्प मनात येता कामा नाही. जे योग्य आहे तेच आपल्या मनात आलं पाहिजे. सट असत संकल्प विकल्प असा आता 135व्या श्लोकापर्यंत आल्यानंतर आपल्या मनात येऊ नये. त्या सच्चीच संकल्पाचीच आपण संगत धरायला हवी. मग त्यासाठी थोडा आपल्याला अभ्यास आहे. ध्यानाचा नामाचा मौनाचा असा काही अभ्यास त्याची सवय आपण लावून घेतली तर पण आपली वृत्ती पालटे. याच 3 ओळींचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल की संतांची संगत तसं मनातल्या या जो भगवंत आपल्याला कळला आहे त्याचीही संगत महत्वाची आहे. त्याला जर आपण पक्क धरून ठेवलं तर आपल्याला योग्य त्या गोष्टीची निवड करणं अगदी सोपं जाईल आणि आपली वृत्ती पालटेल. म्हणजे जे 2 गोष्टी मनात येतात ना ते दुसरी गोष्ट मनात येणारच नाही. हे का सांगितलं तर चौथ्या ओळीत ज्या भयाबद्दल विचार करायचा आपल्याला त्याच्यासाठी आपली शून्य वृत्ती व्हायला पाहिजे. वृत्तीमध्ये असं टू बी नॉट टू बी नाही येतं कामा. वृत्ती शून्य झाली या संसारा अशी वृत्ती शून्य होणं याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे असतची विकल्पाची गोष्टच मनात येता कामा नये. संता घरी घेतला ठाव माझा. सगळं संतांचा ऐकतोय संतांचा ठाव घेतोय 135व्या श्लोकापर्यंत आलोय तर आता आमच्या मनामध्ये असा विकल्प असत अशा गोष्टी येतच नाही कारण आम्ही संतांचा आधार घेतलेला आहे. संतांच्या संगतीत आम्ही राहिलेलो आहे. आशा तृष्णा राहिल्या काही नाही. आता काही मिळवायचं राहिलं नाहीये.
हे हवं आहे, ते हवं आहे, काही नको आहे. देह प्रारब्ध भोगीला भय नाही. आणि देहाला पण प्रारब्धावर सोडलेलं आहे, तर त्याचाही भय वाटत नाही. अशा प्रकारचा विचार यापर्यंत साधकाच्या मनात यायला हवा, हा पण विचार समर्थांना आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि मग चौथ्या वेळी सांगितलेलं महाक्रूर तो काळ विकराळ भंगे, तो अत्यंत क्रूर असणारा, सगळ्यांमध्ये ज्याचं भय वाटतं तो जो मृत्यू आहे, तो मृत्यू स्वाभाविकच त्याचं भयच आपल्याला वाटत नाही. आता येणारच नाही आहे मृत्यू असं तर नाही, ती अटळच गोष्ट आहे. त्यामुळे तो आजही उद्या येणार आहेच हे आपल्या लक्षात येणं म्हणजे संतांच्या संगतीमुळे हे आपल्याला कळून सुटतं की त्याचं भय वाटण्याचं काही कारण नाही. तो आजही उद्या आपल्याला जसं ठरलं आहे त्याप्रमाणे तो येणारच आहे. निरनिराळे संत मृत्यूकडे कशा अर्थाने बघतात, कसे आनंदाने सामोरे जातात. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की तो सोहळा, आनंद सोहळा व्हायला पाहिजे. आजच लताताई गेल्या, आपण सगळ्यांनी लताताईंना वाहिली असेल श्रद्धांजली. तर एवढ्या मोठ्या सोलापूर जवळच्या शाळेचं आयुष्यभर ज्यांनी काम केलं, त्यांना सुद्धा म्हणजे खरंच संत पदवीला पोचलेली ती माऊली होती. आणि निर्भयपणानं त्या क्षणाला आनंदाने सामोरं. कालच्या सकाळी सुद्धा त्या अगदी आनंदात होत्या असं आपल्याला वाचायला ऐकायला मिळतं. याचा अर्थच असा आहे की ह्या मृत्यूचं भयच या मंडळीला वाटत नाही. सहजपणानं या मृत्यूला सामोरं जाण्याची त्यांच्याजवळ ताकद असते. मृत्यूचं भय त्याला शिल्लक राहत नाही. शेवटचा दिवस गोड व्हावा असं जो म्हणतो ना संत, ते त्या अर्थाने. असं ह्या 135व्या श्लोकामधल्या संत सहवासाचा विचार आपण केला. 136व्या श्लोकापासून एक वेगळा विचार, म्हणजे तसं श्लोक वाचताना असं वाटेल की अरे काय भय व्यापिले सगळं ब्रह्मांड आहे, म्हणजे हे सगळं ब्रह्मांड जे आहे ते सगळं भीतीनं व्यापलेलं आहे, भयानं व्यापलेलं आहे. भयातीत ते संत आनंद आहे. आणि संत कसं आहे तर संत भयातीत म्हणजे भीतीच्या पलीकडे गेलेले आहे. आणि भीतीच्या पलीकडे असणारा तो भगवंत त्याला माहिती आहे, तो ते पाहतात, त्यामुळे त्याला भीती नाहीच आहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, या संताला दोन दिसतच नाही, त्याला सगळीकडे काय ते भगवंतच दिसतं. कालच आपला विषय झालेला आहे की जे नाहीसं होणार आहे, आकार ज्याला दिलेला आहे, ते सुद्धा काय आहे तर ते सुद्धा नाश पावणारं म्हणजे क्षर पुरुषच आहे. आणि जे अक्षर आहे तो अक्षर पण पुरुषच आहे. आणि त्यामुळे सगळीकडे भगवंतच आहे. हे ज्या संतांना कळतं, जया पाहता द्वैत काही दिसेना, दोन दिसतच नाही. नदी, डोंगर, झाड, पान, फूल, दगड, माणूस, कुत्रा, पशु, पक्षी हे वेगळं दिसतच नाही, सगळीकडे भगवंतच दिसतो. नामदेवाची भाकरी कुत्र्यानी पळवली तर तो कुत्रा नाही दिसत नामदेवाला. भगवंत भगवंत कोरडी भाकरी नका खाऊ, मी तुम्हाला तूप देतो, भाकरीवर तूप घालतो. त्या कुत्र्यात पण भगवंत नामदेवाला दिसतो. असं जे द्वैत काही दिसेना, भयमानसी सर्व काही असेना, असं जेव्हा दोन गोष्टी नाहीच आहेत, सगळं एकच आहे असं वाटेल, तेव्हा ते भय नाहीसं होईल. या निर्भयतेबद्दल या 136व्या श्लोकामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. 4 ओळीचा अर्थ पाहायला गेलं तर आपल्याला कळलं की या ब्रह्मांड सगळं भयाने ग्रासलेलं आहे, पण संतांना भय नाहीये. संतांना भय का नाही तर संतांना दोन गोष्टी दिसतच नाही. त्यांना चोर आणि साव नाहीच दिसणार, सगळीकडे ईश्वरच दिसणार, त्यामुळे त्यांना भय दिसत नाही. आणि असं भय आपल्याला दिसायला नको असेल तर आपल्याला सुद्धा हे अद्वैतापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपल्याला पण सगळीकडे ईश्वरच दिसला पाहिजे. हा खरा 136व्या श्लोकामध्ये आपल्याला समजून घेण्याचा अर्थ. पण याचा अर्थ असा आहे की इथून पुढे म्हणजे 136व्या श्लोकांपासून वेदांताचा भाग आपल्याला विचार घ्यायचा आहे की सोपं नाही आहे. सगळीकडे ईश्वर दिसणं किंवा सगळीकडे अद्वैत साधलेलं आहे असं दिसणं ही काही इतकी सामान्य वाटणारी गोष्ट नाही. त्यामुळे त्या वेदांताचा विचार आपल्याला करायचा आहे. वेदांताच्या प्रारंभी असं म्हटलं की सगळी कर्मकांड सांगितलेली आहे. आता कर्मकांडाचा विचार केला ना तर देशकाल परिस्थितीमध्ये कर्मामध्ये बदल होतो. आणि वेदांताचा जो अखेरचा भाग आहे तो ज्ञानकांडाचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी
जे तत्वज्ञान आहे, कधीही न बदलणारं जे तत्वज्ञान आहे ते त्या ज्ञानकांडामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर जीव आणि ब्रह्म हे दोन नाहीच आहे, किंवा जग, दृश्य जग आणि परमात्मा या भिन्न नाही आहेत गोष्टी, ह्या सगळ्या एकच आहे असं आपल्याला ज्ञानकांडामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता असं आहे की जीव मुळातच जर ब्रह्म आहे, त्याला देहाची उपाधी लागली. मुळात जीव म्हणजे ब्रह्मच, पण या देहाची उपाधीमुळे तर काय झालं, जीवदशा प्राप्त झाली. आपण काल ज्ञानेश्वरीचा भाग पाहत असताना हीच गोष्ट नेमकी पाहिली होती. तर त्या मुळात ब्रह्मच असणाऱ्या जीवाला देहाचं तादात्म्य झालं, देहाची उपाधी लागली, म्हणून ते त्याचं जे खरं मूळ स्वरूप आहे म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहे त्याचं त्याला विस्मरण झालं. आणि या देहाच्या तादात्म्यामुळे, त्या देहाच्या सुखदुःखामुळे ते पण त्या जीवदशा प्राप्त होईल. तो ब्रह्म, ते जीवतत्व पण त्याच्यामध्ये जणू काही मी सुखी मी दुःखी असं बघायला लागलं. नाहीतर जग आणि परमात्मा हे दोन नाहीच आहे. परमात्माच जगाच्या रूपानं विलसत आहे. काल म्हटलं तसं की हा रिमोट जरी आहे तरी हा रिमोट म्हणजे रिमोट त्याला आकार आहे, त्याचं काम आहे, त्या कार्यामुळे, त्याच्या आकारामुळे आपण त्याला नाव दिलं आहे. पण परमात्माच सगळीकडे ज्या धुळीच्या कणामध्ये तोच भरलेला आहे असं आपण पाहिलं. तसं आहे की जग आणि परमात्मा हे दोन नाही आहे. परमात्माच जगाच्या वेगवेगळ्या रूपानं आपल्या भोवती नटलेला आहे. झाडाचा विचार, झाडाला जसं असतं ना, खोड असतं, फांद्या असतात, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, हे सगळं जे की आहे ते सगळं एकाच अर्थाने म्हणजे आहे. नावं वेगवेगळी आहेत पण तरी तो वृक्षच आहे ना. तसं नावं वेगवेगळी आहेत पण तो परमात्माच आहे. त्याची रूपं वेगवेगळी भासत असतील, त्याला आपण वेगवेगळी नावं पण दिलेली असते, पण तरी देखील तो परमात्माच आहे. हा जो काही वेदांत आहे हा याला अद्वैतवाद म्हणतात. आणि हा अद्वैतवाद 136व्या श्लोकापासून आपल्याला बघायचा आहे. या म्हणजे स्वामी विवेकानंदांनी धर्मप्रसार या शब्दाचा अर्थ सांगताना असं सांगितलेलं आहे की या वेदांताचा प्रसार करणं, वेदांताचा समजून देणं यालाच धर्मप्रसार म्हणायचं. हिंदू धर्माचा प्रसार आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार असला काही विचार नाही आहे. स्वामी विवेकानंदांचा धर्मप्रचार किंवा धर्मप्रसार म्हणजे काय तर सगळीकडे परमात्मा आहे हे पटवून देणं, वेदांत सांगणं, वेदांतामध्ये सांगितलेला हा जो मूळ विषय आहे तो सांगणं हे महत्वाचं आहे. आणि मग त्याला जोडून ते असं सांगणं, एकदा का हे कळलं की सगळीकडे परमात्मा आहे तर स्वामीजी असं म्हणतात की एखादा समजा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला जर ही गोष्ट कळली की सगळीकडे ईश्वर आहे, त्याला जे पटलं तर तो अधिक चांगला शेतकरी होईल. इतकंच काय, सगळ्या प्रकारचे जे काही म्हणजे सुतार असेल, सांभार असेल, त्यांची ती कामं असतील, एकदा का हा वेदांतातला भाग कळला की सगळं ईश्वराचं आहे, अद्वैतवाद हा जो वेदांत विषय त्याला कळला तर ते चांगला सांभार, चांगला सुतार असे होते. कारण त्यांच्या मनामध्ये अद्वैत राहणारच नाही, द्वैत राहणारच नाही. याच्यासाठी स्वामीजींनी छान व्याख्या दिली की ह्यालाच धर्मप्रचार म्हणायचा. हे वेदांताचा प्रचार हा तिथे राहिला पाहिजे. 136वा जो श्लोक आहे परत एकदा वाचते, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. आता भये व्यापिले म्हणजे हे सगळं जे ब्रह्मांड आहे, हे सगळं जे काही विश्व आहे ते सगळं भीतीनं ग्रस्त झालेलं आहे. भये व्यापिले इतकं ग्रस्त झालेले आहे म्हणजे जसं आहे ना की आपला देह जसा पंचमहाभूतांचा आहे तसं हे सगळ्या ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टी पंचमहाभूतांच्या आहेत. आणि पंचमहाभूतांचं असल्यामुळे ही पंचमहाभूतं द्वैतात्मक आहेत. आणि ती द्वैतात्मक असल्यामुळे श्रुतिवचन आहे. श्रुतिवचन असं आहे की द्वितीयात वै भयम भवती, दोनपणा आला की भय येतं, हे श्रुतिवचन आहे. आणि म्हणून जिथे जिथे द्वैत आहे तिथे भय आहे. मग आपल्या देहामध्ये या 5 गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला भय आहे. तसं या ब्रह्मांडामध्ये सुद्धा आहे, पंचभौतिक आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा भय आहे. कितीतरी प्रकारची भय आहेत. आत्ताच्या श्लोकात जसं मृत्यूच्या भयाचा विचार केला, चोरीचा आहे, आजाराचा आहे, वृद्धपण येण्याचं आहे, आताच्या ह्याच्यामध्ये तर नोकरीचं आहे, नोकरी टिकेल केली, अनंत प्रकारची भय आपल्या दिसत. भर्तृहरीचा श्लोक आहे, कुठली कुठली भय माणसाला असू शकतात तो वर्णन करतोय. भोगे रोग भयम, सहज आपल्याला कळेल.
म्हणजे विषय सेवन करताना स्वाभाविकच रोगाचं भय येतं. आवडतो वडापाव, पण तो खाल्ला की त्रास होतो. म्हणजे भोगे रोग भयम. भोग भोगताना काहीतरी विषयांचं सेवन करताना भीती वाटते आपल्याला. कसली? शरीराला चालणार नाही, काही रोग झाला तर. कुलैच्युती भयम. एखाद्या चांगल्या कुळात जन्माला आलेल्या माणसाला आपल्या कुळामध्ये आपण काहीतरी गैर वागलो तर अधप्पतोन कुळाचं होईल, अमक्याचा मुलगा, हे भय असतं. आई वडील मुलाला सांगताना म्हणतात, अरे आमच्या नावाला काळीमाला गेलं, असं काही वागू नकोस हो. म्हणजे कुळाला, चांगल्या कुळामध्ये जन्माला आलेल्याला अधप्पतनाचं भय असतं. पण वित्ते नृपालात भयम. धनवान माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, तर स्वाभाविकच आहे त्याला सुद्धा हल्लीच्या काळात बोलायचं झालं तर टॅक्स भरायला लागतो. कुठे देणगी द्यायची झाली तरी सुद्धा आपण विचारतो की त्याच्यातून हे आहे ना. तर याचा अर्थ काय? तर पैसा आहे, संपत्ती आहे, पण पूर्वी राजाचं भय होतं. भर्तृहरीच्या श्लोकामध्ये दुपालात भयम म्हटलंय. तर आता राजा म्हणजे आपण गव्हर्नमेंट म्हणूया, तर गव्हर्नमेंट काय करून आपल्याला टॅक्स द्यायला लागतो, तर ते भय असतं. माने दैन्य भयम. सन्मानाची गोष्ट असते, त्या सन्मानाची आपला मान मिळतो याची एकदा सवय लागली की ते त्याची सवय लागली, तेच हवं असतं, ते मिळालं नाही तर त्याचं एक भय असतं. दैन्य भयम म्हटलंय की सन्मान मिळतोय आणि त्या सन्मानाची सवय लागली की जिथे कुठे मान मिळत नाही तिथे जाणारच नाही, अशा प्रकारचं भय मिळतं. तिथे नको जायला, कारण तिथे मान मिळत नाही, हे भय असतं. बलेरिपू भयम. शक्तिवान माणूस असतो त्याला शत्रूचं भय असतं. रूपे तरुण्या भयम. सुंदर स्त्री आहे, रूपवान स्त्री आहे, तिला वृद्धत्वाचं भय असतं. शास्त्रे वाद भयम. बुद्धिमान माणूस आहे पण वाद घालण्याचं भय असतं. गुणे खल भयम. गुणी माणूस आहे त्याला दुष्टांचं भय असतं, काय करतील याचा काही भरोसा नाही. काये कृतांता भयम. आणि देह जो आहे, काया म्हणजे शरीर, या शरीराला कृतांताचं म्हणजे मृत्यूचं भय असतं. असं प्रत्येकाला काही ना काहीतरी भय असतंच. म्हणजे चांगल्या सगळ्या चांगलं असो वाईट असो, कशाच्या तरी भीतीखाली असं दडपलेलं राहावं लागतं. म्हणून शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी असं म्हटलं की असं जरी असलं तरी सुद्धा सर्व वस्तू भयान्वितम भुवी. सगळ्या जरी वस्तू अशा भय निर्माण करणाऱ्या असल्या तरी विष्णोः पदम निर्भयम. भगवंताच्या चरणी गेलं तर आपण निर्भय होतो. आता आपला विषय चालला असा तर आपण त्याला जोडूया आणि संतांच्या संत संगतीत गेलं तर आपण निर्भय होतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, असं सगळं जरी ब्रह्मांड भयानं व्यापलेलं असलं, सामान्यांना आम्हाला निर्भय होता येणार नाही असं वाटत असलं तरी संत ज्ञानी ही मंडळी जी आहेत ती निर्भय असतात. त्या निर्भयताची कारणं आपल्याला म्हणजे भीतीची पण कारणं आपण बघूया आणि निर्भय ते असतात तर त्यांची पण काय कारणं आहेत ती पण आपण बघूया. खरं आता विचार करूया आपल्याला तसं बनता येईल का? आपण निर्भय बनायचं आहे. संत निर्भय असतात. विष्णुपदम म्हणजे तिथे गेलं तर आपण निर्भय होऊ, मार्ग पण दाखवलेला आहे आपल्याला. मग आता ईश्वर चरणी जायचं, संतांच्या संगतीत जायचं आणि निर्भय व्हायचं, एवढंच आपल्याला करायचं आहे. पण मग आपण नेमके कुठे कुठे अडकतो? व्यक्तीला किंवा समाजाला जर काही उन्नती साधायची असेल तर निर्भयता असायला हवी, पण आपण कसे कुठे कुठे घाबरतो. भौतिक कुठेही, भौतिक असो आध्यात्मिक असो, कुठेही प्रगती करायची असेल तर निर्भयपणानं पुढे गेलं पाहिजे. घाबरलेला माणूस प्रगती नाही करू शकत, स्वाभाविकच आहे. अगदी कुठलंही क्षेत्र असू दे, पण माणूस घाबरला की त्याची प्रगती होणार नाही. भगवद्गीतेमध्ये दैवी गुणसंपदा सांगितले. पहिला गुण अभयम म्हटलाय की माणूस निर्भय असला पाहिजे. निर्भय असला तरच त्याची प्रगती होते. असं मनाशी जरी आपण म्हटलं ना, मला कशाची भीती वाटत नाहीये, असं अगदी आपण ठामपणाने म्हटलं ना, तरी सुद्धा आपल्याला असं वाटेल अरे वा, काहीतरी एक विशेष शक्ती आपल्यामध्ये आलेली आहे का? तसं घडत नाही. कारण घरात बाहेर आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही आहे. प्रवासात नाही, जंगलात नाही, हिमालयात नाही, कुठेही गेलो. मृत्यूचं आत्ताच्या शोकात आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त भय मृत्यूच असतं, त्याचीही भीती उरलेली नाही. असं झालं तर चांगलंच आहे. कुठेही गेलो तरी आपल्याला भय नाही, असं झालं तर फार चांगलं. सगळा समाजच मुळी निर्भय झाला ना
तर पृथ्वीवरतीच स्वर्ग निर्माण होईल, इतकं सगळं छान होईल. त्यामुळे चांगलीच गोष्ट आहे. निर्भय झालो की आपल्याला शत्रू पण राहणार नाही, निर्वैर पण हो आपण. भीती असेल तर शत्रू असेल, निर्भय असलो तर आपल्याला शत्रूही राहणार नाही. म्हणजे द्वंद्व राहणार नाही ना, द्वैत राहणार नाही. इतका एकमेकांबद्दल परस्पर प्रेम विश्वास असेल तर भय कशाला राहील, किंवा मग वैर तरी कशाला राहील. सगळीकडे एकमेकांना सहकार्य. जसं आता आपण अनेकांकडून ऐकलं की खरोखरच त्या प्रयागराजला एकाच ध्येयाने प्रेरित झालेली मंडळी ज्या पद्धतीनं एवढ्या गर्दीमधून चालत होते, तर एकमेकांबद्दल विश्वास होता, एकमेकांबद्दल सुहृद भाव होता, एकमेकांबद्दल सहकार्याची भावना होती. त्यामुळे कुठे काही गोंधळ नाही, गडबड नाही, ढकलाढकली नाही, मी पुढे तू पुढे असा काही विषय नाही. असं झालं तर फारच चांगलं. अखिल मानवजात सुखी होईल असं त्याचा अर्थ होईल. अर्थात हे सगळं स्वप्नवत आहे, नेहमीसाठी असं होईलच असं नाही, पण कल्पना करायला विचार करायला ठीक आहे. असं झालं तर फारच चांगलं आहे. आज आपल्याला असं दिसत नाही. पूर्वी असं असायचं बरं का. म्हणजे थोडा आपण 50 वर्षापूर्वीचा विचार केला किंवा आणखी त्याच्या मागे गेलं, किंवा अगदी आपल्या ऋषीमुनींचे जे आश्रम होते त्या आश्रमातला विचार केला तर आपल्याला असं दिसतं की त्या आश्रमामध्ये तृण चारा चरू विसरल. म्हणजे समोर गायीच्या पुढे गवत घातलंय तर गायी व्याघ्र एक ठाई आली. त्या कान्हाची बासरी ऐकली मात्र ती गाय विसरूनच गेली समोर गवत घातलंय ते खायला. आणि किती तर गायी व्याघ्र एके ठाई आली. एकाच ठिकाणी वाघ फिरतोय, गाय फिरतोय, काही भय काहीच कशाला. पक्षी कुळे निवांत राहिली, सगळे पक्षी निवांत राहिले. द्वैत भाव समूळ विसरले. त्यांच्यामध्ये द्वैत भावच राहिला नाही. द्वैत भाव न राहणं म्हणजेच वैर न राहणं. तो दुसरा असं नाहीच आहे ना काही. अशा प्रकारचा भाव पूर्वी ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये वर्णन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला होता की खरोखरच त्या बासरी ऐकली की अशा प्रकारचं वर्णन भागवतात सुद्धा. वृंदावनी तो वेणू वाजला की ते बाकी प्राण्यांचं जाऊ दे, माणसांची भीती असते, त्याचं काय करायचं. त्यामुळे ऋषीमुनींच्या आश्रमातलं वर्णन वाचण्यापुरतं ठीक आहे, पण आज आपण विचार केला तर आपल्याला माणसांना भय फार राहिलेला आहे. म्हणजे असं वर्णन करतात की समजा एखादी तरुण मुलगी अगदी दागदागिने घालून जंगलातून गेली तर तिला भय नाही, पण माणसांच्या जंगलातून गेली तर ती सुखरूप घरी येण्याची खात्री नाही. इतकं भीतीचं वातावरण हल्ली आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायचं आहे की काय करायचं. तर म्हणे ब्रह्मांडामध्ये असणारं भय पूर्णपणानं घालवून टाकायचं, द्वैत संपून टाकायचं, वैर संपून टाकायचं. आता विचार करूया की भीती म्हणजे नेमकं काय, भीती का निर्माण होते, कशी निर्माण होते, ती कुठून येते, किंवा भीती घालवायची असते तर काय करायचं. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं म्हणजे आपल्याला सगळी माहिती असतात, कारण भीती आज बाहेर सगळीकडे असते. आपण एखाद्या नव्या गावात गेलो, माहिती नसणाऱ्या ठिकाणी आपल्याला जायचं, किंवा आता बऱ्याचदा परदेशात जाताना की आपल्याबरोबर नेहमी कोणी असतात असं मग एकटे आपण असतो, मग तेव्हा आपल्याला भय वाटतं काय होईल, काहीच परिचयाचं नसतं, तेव्हा भीती वाटते. किंवा भीतीचं असं पण एक असतं की व्यक्तिसापेक्ष असते. म्हणजे एखाद्या गोष्टीची एखाद्याला भीती वाटते, दुसऱ्याला अजिबातच वाटत नाही. समान परिस्थिती आहे, पण ज्याची त्याची जशी मनोरचना असेल तशी त्याची प्रतिक्रिया होती. म्हणजे असं की समजा रस्त्यात वाघ दिसला तर आपण शहरी माणसं आहोत, आपल्याला भीती वाटणारच, स्वाभाविकच आहे. पण जो अगदी खेळात वनवासी माणूस असेल, तो वनवासी माणसाला जो वाघ दिसला तसं भय नाही वाटणार, तो निर्भयपणानं त्या गोष्टीला तोंड देईल. किंवा एखादा चांगला कुशल शिकारी असेल तर त्याला तर आनंदच होईल वाघ दिसल्यावर. त्यामुळे व्यक्तीप्रमाणे भीती वेगवेगळी असू शकते. किंवा भीतीमुळे होणारी जी काही आपली प्रतिक्रिया आहे ना ती पण वेगवेगळी असते बरं का. म्हणजे एखाद्या भीतीनं घाबरून जाईल किंवा मोठ्यांना ओरडे, किंवा एखादं एकदम बोलतीच बंद होईल, म्हणजे आवाजच फुटणार नाही तोंडून, काही घडेल. एखादा मटकन खाली बसेल, एखादा पळून जाईल, कोणी लपून बसेल, कोणी डोळे घट्ट मिटून घेईल.
वेगवेगळ्या पद्धतीने त्या भीतीचं आपण करू. आता भीतीच घालवायची आहे तर ह्यातलं काहीच होता कामा नये ना. पण भीतीने काय काय होऊ शकतं याचा विचार केला तर हे सगळं असं घडेल. म्हणजे एक तर प्रगती होणार नाही, भीतीला सगळंच गडबड होऊन जाईल. आपल्याला जर आपल्या जीवनात काही प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्याला निर्भय बनलं पाहिजे. या ज्या सगळ्या अशा प्रकारच्या भीतीने प्रतिक्रिया होतात त्या प्रतिक्रिया आपल्याला पूर्णपणानं बाजूला करता आल्या पाहिजे. की मला भय वाटत नाही, माझ्याबरोबर भगवंत आहे, त्यामुळे मी निर्भय आहे, मला कशाचंही भय वाटत नाही असं करता आलं पाहिजे. ह्या भीतीचंच एक रूप आहे. त्याचं नाव आपल्याला माहिती आहे चिंता. आणि लहानपणापासून एक गोष्ट आपण ऐकत पण आलेलो आहे. बिरबल बादशहाच्याच गोष्टीमधली ती गोष्ट आहे की एका बकरीला मेंढीला म्हटलं की हिला खायला खुराक चांगला द्यायचा रोज, पण हिचं वजन वाढता कामा नये. आणि मग बिरबलाने काय केलं तर म्हणे तिला खायला तर राजाच्या आज्ञेप्रमाणे रोज चांगलं सगळं देत होता, पण तिच्या समोरच कायम वाघ ठेवलेला होता पिंजऱ्यामध्ये. त्या सारखं तिला भय होतं. मग तिच्या त्या अंगी कसं लागला. तर चिंता ही अशी पोखरणारी असते, म्हणजे भयही तसंच असतं. त्या मला भीती वाटत नाही असं जे की आपल्याला हवं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच आपली प्रगती होणार आहे. जर भीती वाटली तर आपली प्रगती होणार नाही. पण आपण खरं म्हणजे भीतीचे जे काही कारणं आहेत ना ती वाढत आहेत, रोज वेगवेगळ्या पद्धतीची वाढत आहेत. साधं सिलेंडर बदलायचं असलं तरी आपण म्हणतो मला जरा भीतीच वाटते, मी कोणातरी शिवायला आणखी बोलावते जवळ की मी हे करते, मी सिलेंडर बदलते, पण तुम्ही जरा दार उघडं ठेवते, जरा उभे राहा बरं का. सारख्या मला भीती असते. आता ह्या भीतीमध्ये आपण त्याचा वेगळा अर्थ लावतो की आपण लगेच म्हणलं नाही काळजी घ्यावी, काळजी करू नये, पण काळजी घ्यावी. आणि हे बरोबर पण आहे. पण अभय असणं, भीती वाटत नसणं, आपण त्या सामोरं जाणं या गोष्टी. आज अगदी अशी परिस्थिती आहे की नाही बाजारात वस्तू मिळतील की नाही, बँका असले बँकाच बंद पडतील का काय, निरनिराळ्या प्रकारच्या ह्या वाढत्या भीती आपल्या झालेल्या. कुठे बाहेर गेलो तरी काही बॉम्बस्फोट वगैरे तर होणार नाही ना, त्या शंका कुशंका मनामध्ये आपल्या येतात. आणि खरंच केव्हा काय होईल याचा भरोसा नसल्यामुळे आपण भयग्रस्त झालेलो असतो. आणि अशा अवस्थेमध्ये मग प्रगती होणं अवघड असतं. ही गोष्ट खरी. प्रगती व्हायला हवी असेल की आपला विकास व्हायला हवा असेल तर आपल्याला निर्भय बनायला शिकलं पाहिजे. आणि हा 136वा जो श्लोक आहे तो आपल्याला खरं तर निर्भय बनवतोय. कारण लगेच दुसऱ्या ओळीमध्ये माऊली भगवंत आपल्याला सांगतायत समर्थ, भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंदमय. की जो भयातीत आहे, ज्याला भीती वाटत नाही, जो भीतीच्या पलीकडे गेलेला आहे, जो निर्भय झालेला आहे, त्या निर्भय माणसांच्या नुसत्या दर्शनाने आपल्यात पण निर्भयता येते. संतांच्या नुसत्या असण्याने सुद्धा आपण निर्भय होऊन जातो. म्हणजे त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या कृतीने, त्यांच्या सहवासाने तर नक्कीच आपली भीती नाहीशी होईल. आधीच्या श्लोकात संतांच्या सहवासाचं काय होईल सांगितलंय आणि लगेच 136व्या श्लोकामध्ये दुसऱ्या ओळीत ते सांगताय भयातीत ते, ज्यांना भीती वाटत नाही ते म्हणजे संत, हे आनंद पाय की ते मात्र सगळीकडे भगवंत पाहतात, त्यामुळे त्यांना भय वाटत नाही. जसं आहे ना की आपण तानाजी मरून पडला आणि मावळे घाबरले आणि प्राणभयाने सैरावैरा पळायला लागले. तेवढ्यामध्ये वीज कडाडल्यासारखा आवाज आला आणि पळता काय, तुमचा बाप इथे मरून पडलेला आहे आणि त्याचं सूड कोण घेणार. असं जेव्हा त्या सूर्याजीची आवेशयुक्त बोलणं ऐकलं तेव्हा सगळं सैन्य मावळे सगळे परत आले आणि असे काही लढले की विजय मिळाला. त्यामुळे निर्भय माणसाच्या सहवासात आलं की काय घडू शकतं की मी कोणाला घाबरत नाही, ठीक आहे तानाजी मरून पडलाय पण आपल्याला त्याचा आता सूड घ्यायचा आहे तर आता आपण लढलं पाहिजे. असं जेव्हा सूर्याजीची हाक आली तेव्हा पुन्हा मावळ्याने आपली हिंमत दाखवली. असं निर्भय असणाऱ्या, भीती वाटत नाहीये अशा संतांच्या सहवासात आपण राहिलो तर आपण पण निर्भय बनू शकू. दुसरं असं असतं की केवळ शारीरिक दुर्बलतेमुळे भीती वाटते असं नाही बरं का. म्हणजे म्हातारपण, आजारपण हे ठीक आहे, शारीरिक दुर्बलता आहे त्यामुळे माणसाला त्याची भीती वाटते. पण हा भित्रेपणा मुख्यतः केवळ शरीराचा हे नाही, मनाचा दुर्गुण आहे. मनाला हे वाटतं सगळ्यांना, आपल्याला वाटतं म्हणजे एकटेपणाची भीती आहे, ही फार सगळ्यांना असते.
रात्रीच्या वेळी कुठे एकटे जायला यायला लागलं तर त्याची भीती वाटणं. आपण 4 माणसं असलो तर आपल्याला भय वाटत नाही, कोणीतरी बरोबर आहे मग आपल्याला भय वाटत नाही. एकटे असलो तर भीती वाटतं. मी एकटी नाही असं असेल तर आपल्याला भीती नाही, माझ्याबरोबर कोणीतरी आहे मग आपल्याला कसलंच भय वाटत नाही. आणि आता हा जो एकटेपणा आहे ना तो अलीकडल्या काळामध्ये वाढला आहे. मुख्य कारण हेच आहे, एकटेपणाची भीती असणं. आणि तो आता पूर्वी कसं असायचं, पूर्वी कुटुंब मोठं असायचं त्यामुळे आपण एकटे नाही अशी पक्की खात्री असायची. कोणीच एकटी बाई म्हणजे कितीही तिच्यावर संकट कितीही एकटेपण आलं तरी कोणी ना तर कोणी त्यांच्या कुटुंबामधला आधार त्यांना मिळायचाच. त्यामुळे कुटुंब काय किंवा आपले गाव काय किंवा आपला देश काय काहीतरी व्यवस्था माणसाला अशी निर्भय बनवण्यासाठी उपयोगी पडते. राष्ट्राची भावना व्यापक की जसं असतं की आपण आपल्या एरियात असतो तेव्हा आपण एरियाचं नाव घेतो. आपण जरा बाहेर पडलो की आपण गावाचं, मग आणखी महाराष्ट्राबाहेर गेलो तर आपण महाराष्ट्रातले म्हणतो. जसं आम्ही प्रयागराजला गेलो होतो, तुम्ही कुठले, तर आम्ही काय ठाण्याचे नौपाडा एरियातले नाही सांगितलं, आम्ही म्हटलं आम्ही महाराष्ट्रातले. आणखी परदेशात आपण गेलो की आपण भारतातले असं आपण म्हणतो. त्यामुळे ही जी काही आपली भावना आहे ती भावना अशा प्रकारची व्यापक भावना सुद्धा आपल्याला निर्भय बनवायला उपयोगी पडते की मी सगळा देश माझ्या मागे आहे असा त्याचा अर्थ असतो. जसं ब्रिटिश साम्राज्यामध्ये जे तरुण ब्रिटिश इथे आले ना त्यांनी म्हणजे अगदी क्लाईव्हपासून ते एल्फिन्स्टनपर्यंत जी अनेक लहान 16-18 वर्षाची तरुण मंडळी होती त्यांना पण परक्या देशात आले होते, अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, पण तरी देखील त्यांनी साम्राज्य उभं केलं. याचं कारण काय होतं, त्यांची अशी पक्की भावना होती की आमच्या मागे आमचं संबंध राष्ट्र उभं आहे असा जर एक आधार असतो आणि त्याची जर खात्री असते तर भय वाटत नाही. आपल्या पाठीशी असा कोणीतरी थोर असेल तर आपल्याला पण बळ येतं. म्हणून म्हणतात असं की कुटुंबाचा, जातीचा, गावाचा, राष्ट्राचा, समाजाचा, हे विश्वची माझे घर असं अशी जी काही भावना आहे अशा भावनेनं आपल्याला निर्भयपणे येतं. आपाप अगदी असामान्य असं धैर्य आपल्यामध्ये निर्माण होतं आणि मग भय कुठला कुठे पडतं. दुसरं असं काही वेळा आपल्याला असं लक्षात येतं की अज्ञानामुळे आपलं भय असतं. भीती का वाटते तर आपलं अज्ञान असतं. जसं असतं ना की लहान मुलाने एकदा कोकणात गेला आणि फणस पाहिला, एवढा मोठा फणस आणि त्याच्यावर काटे काटे, तर त्याला पण त्याचं भय वाटलं. त्याला वाटलं काहीतरी हा प्राणीच आहे का काय, कारण अज्ञान होतं. अज्ञानामुळे पण भय असतं. किंवा पूर्वी असं सांगायचं की जेव्हा नवीन आपल्याकडे आगगाडी आली ना तर लोक आगगाडीत बसत नसत, कारण भीती वाटायची, घाबरायचे लोक अज्ञानामुळे. आज सुद्धा आपल्याला दिसतं कितीतरी अगदी शहरात राहणारी माणसं एअरपोर्टवरती सरकते जिने असतात, लिफ्ट असते किंवा रोपवे असतात त्या ठिकाणी जायला घाबरतात, एकटे नाही जाणार, कोणीतरी बरोबर पाहिजे. अशा अज्ञानाचं, हे अज्ञानाचं भय असतं की त्याच्यामध्ये काही फार मोठा ताकद हिंमत दाखवायची नसते. पण अज्ञान दूर झालं तर आपल्याला भीतीपासून दूर होता येतो. नेहमी एक गोष्ट सांगतात की काहीतरी काळोख पडलेला आहे आणि काळोखामध्ये काहीतरी आवाजही येतोय, काहीतरी हलतंय असं पण वाटतंय आणि मग काय काय दिसायला लागतं. मन भीतर असतं ना की भलतंच काहीतरी दिसायला लागतं आणि काहीतरी आकृती दिसते, मग त्या आकृतीचे पाय उलटे आहेत का काय आणि असे लांब लांब पाय आहेत, डोळे पण काहीतरी भयानक क्रूर आहेत आणि भले मोठे आहेत, भूत असं आहे, असं उगाचच काहीतरी वाटायचं. तेवढ्यात पण आठवण होते की अरे आपल्या बॅगेमध्ये बॅटरी आहे आणि मग हिंमत करून ती बॅटरी काढून बॅटरी लावली. मात्र मग आपल्या लक्षात येतं की अरे काही नाही, एका झाडावरती 2 पतंग एकमेकांमध्ये अडकले आणि ते वाऱ्याने हलतायत आणि त्यामुळे त्याची जी काही आकृती तयार होते त्यामुळे आपल्याला ते ज्ञान झालं की भय निघून जातं. तर अज्ञानाने भय निर्माण होतं असं पण आपल्या लक्षात येईल. म्हणजे आता आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये पाहिलं तसं भयातीत व्हायचं आहे. मग भयातीत व्हायचं असेल तर आपल्याला जशी हिंमत दाखवायची आहे तसं अज्ञान पण दूर व्हायला हवं. इथे बॅटरी म्हणजे ज्ञान आहे. बॅटरी टाकल्याबरोबर कळलं की अरे हे असं असं नाही आहे, हे ज्ञान झालं की भीती नाहीशी होते. आता ज्ञान म्हणजे शरीर आणि मन या दोन्हीही आपल्याला बळकट करायला पाहिजे.
ती हिंमत दाखवली पाहिजे की त्या बॅगमधली बॅटरी काढली तर पाहिजे, ती लावली तर पाहिजे. त्यांनीच मुळे गर्भकाळी झालं तर काय होणार भीतीनं. तर तसं नाही. त्यामुळे ज्ञानासाठी आपल्याला शरीर आणि मन दोन्ही बळकट करायला हवं. थोडं असं पण आहे की ज्याला एखादा ध्यास आहे, ध्येय आहे, छंद आहे, काहीतरी करावं अशी इच्छा आहे, त्याला ना जरा निर्भय होता येतं. म्हणजे येतात त्याला अडचणी येत नाही तसं नाही, पण तो त्याला तोंड देण्यासाठी तयार झालेला असतो. मग ज्याची ईश्वरावर श्रद्धा आहे त्याचा आपोआपच आत्मविश्वास वाटतो की हे मला येईल, हे मी करणार म्हणजे करणारच, अशा प्रकारचा निर्भयता वाटते. आणखीन एका प्रकारची माणसाला भीती वाटते बरं का. आपण पाहिलं की अज्ञानामुळे होते, प्रगती कशी कोणते पाहिलं. आणखीन एक माणूस जो पापीच आहे, काहीतरी कुकर्मच करतोय, दुसऱ्याला त्रास जो देतोय, त्याला स्वाभाविकच भय वाटतं. आपण काहीतरी चुकीचंच वागतो आहोत अशाला भय वाटणारच. संकुचित वृत्तीचा जो कोणी आहे त्याला भीती वाटते. आणि कारण लोकांना त्रास देणं हीच त्याची वृत्ती असते, तर त्याला भीती वाटली तर बरोबरच आहे. पण सगळ्यात भीती काय तर मृत्यूची. आणि मृत्यूचं सुद्धा भय नाही अशी कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आपल्या याच्यात आहेत. जसं आपण पाहिलं की नचिकेतासारखा लहान मुलगा, या नचिकेता निर्भय होतात. किती किती प्रकारची भगवंतांनी आमिष त्याला दिली, पण त्याला त्यातलं काहीच नको होतं. किंवा देवाधिदेव आपले शंकर राहणं कुठे तर स्मशानात, चिताभस्म लावायचं आणि सगळे सवंगडी कोणतं भूत पिशाचच असं असून सुद्धा मूर्तिमंत निर्भयता, कशाचं भय नाही. ही जी काही आहे म्हणजे रामनाम घेत आहेत, कंठामध्ये रामनाम आहे, कशाचं भय नाही याची खात्रीच आहे. ध्रुव बाळाची गोष्ट, ध्रुवाला अशी काही जागा प्राप्त झाली, अशी काही तपश्चर्या केली 10व्या वर्षी, पण मला भगवंतांनी असं स्थान द्यावं की मला तिथून कोणी हलवणार नाही असं आढळपण भगवंतांनी त्याला दिलं. त्याच्या त्या निर्भयपणामुळे चिकाटीपणे त्यांनी ते मिळवलं. अशी निर्भयता आपल्याला हवी आहे. अगदी प्रल्हादाला उंच कड्यावरून काय टाकलं, कढईत काय टाकलं, आगीच्या डोंबात काय टाकलं, काय काय केलं, पण जराही तो डगमगला नाही, जराही तो घाबरला नाही. त्याला सगळ्या संकटातून भगवंतांनी वाचवलं. असं भक्त प्रल्हाद आहे. असं निर्भयता आपल्याला मिळवायची. आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत निर्भयतेची की त्या संकटाला तोंड देऊन सुद्धा निर्भय. दुष्यंत शकुंतलेचा मुलगा भरत, ज्या भरतावर आपल्या देशाला भारत नाव पडलं. हा मुलगा सिंहाच्या छाव्याशी खेळतोय, त्या सिंहाच्या छाव्याचं तोंड उघडतोय. मुलगा लहान मुलगा आहे आणि तो सिंहाच्या छाव्याचं तोंड उघडतोय आणि मला दंता हात आहे गणेशामी, मला तुझे दात मोजायचे. आता काय, ही निर्भयता. शिवाजी महाराजांनी समर्थांना वाघिणीचं दूध हवंय तर ते गेले, खरं वाघीण, पण तिच्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारचा अंतःकरणामधला भाव प्रगट केला की त्या वाघिणीच्या स्व लक्षात आलं की हा आपल्याला त्रास देणार नाही, ह्यालाही आपण त्रास देऊ नको. आणि वाघिणीचं दूध शिवाजी महाराज घेऊन आले समर्थांसाठी. अशी जी निर्भयता आहे ती निर्भयता आपल्याला हवी आहे. आपल्या सगळं काय ते भयातीत व्हायचं आहे, ते काय भयातीत होणं साधं नाही, नुसतं नाही तर ही निर्भय व्हायचं. आणि मग त्याच्यासाठी द्वैत काही दिसेना हे महत्वाचं आहे. नुसतं मनाली निर्भय व्हायचं असं नाही, तर दोन दिसताच का नाही, सगळीकडे ईश्वरच. आपल्याला वाघाचं दूध काढलं म्हणून वाघ आणि शिवाजी महाराज वेगळे दिसले, पण महाराजांच्या नजरेमध्ये सगळीकडे ईश्वरच दिसला. त्यामुळे द्वैत गेलं की भय राहत नाही असं आपल्याला दिसेल. सगळीकडे ऐहिक असू दे, पारलौकिक असू दे, निर्भयतेची गोष्ट आहे. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला, निर्भयपणे तो निघाला होता. केवढा मोठा समुद्रातला प्रवास पार केला, कित्येक समुद्रामधल्या प्रवासात त्याला संकटात तोंड द्यायला नाही, पण जराही डगमगला नाही. अमेरिकेचा शोध लावला, हजारो मैलांचा समुद्राचा प्रवास केला, वास्को दा गामा भारतात आला. हे सगळं निर्भयतेमुळे घडलं. ऐहिक पारलौकिक कुठेही जा असं काही नाही आहे. मुद्दामच आपण ऐहिकतेची पण काही उदाहरणं तेवढ्यासाठी घेतली की निर्भयपणे पुढे गेलं तर आपल्याला यश मिळतच मिळतं. आज काय होत आहे, लहान मोठ्या राजसत्ता, सगळीकडे असणारा अज्ञान, आपल्या सगळ्या कामांना होत असणारा विरोध, असं सगळं घडल्यामुळे आपल्याला आणखीन भयाच्या गोष्टी वाढत आहेत. शंकराचार्यांच्या वेळेला सुद्धा या सगळ्या गोष्टी होत्या नव्हत्या असं नाही, पण तरीही त्यांनी भारत भ्रमण केलं आणि जगद्गुरू बनले. जबरदस्त अशा 4 ठिकाणी भारतभर
फिरून त्यांच्या शाखाने क्रिया केल्या आणि खऱ्या अर्थाने आपल्याला निर्भयतेच्या गोष्टी पटवून दिल्या. शिवाजी महाराजांनी सुद्धा इतक्या 4 शाह्या काम करत होत्या आपल्याकडे, कुतुबशाही, आदिलशाही वगैरे, तरी देखील हिंदूंचा राजा म्हणून ते निर्भयपणानं आपलं हिंमत दाखवलं. एवढी प्रचंड सेना शत्रूची होती, आपलं बळ काही तेवढं नव्हतं, पण त्या एवढ्या औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याच्या सुद्धा छावणीमध्ये संताजी धनाजी सारखे घुसले आणि तंबूचे कळस त्यांनी कापून टाकले. केवढं निर्भयपण त्यांच्याजवळ होतं, म्हणूनच ते त्यांना शक्य झालं. अगदी ब्रिटिशांच्या काळाचा विचार केला तर तिथे सुद्धा आपल्या लक्षात येईल की ब्रिटिशांची शक्ती अफाट होती आणि लोकमान्यांसारखा तर ते तर निशस्त्र होते, पण लोकमान्य सुद्धा छाती ठोकपणे ब्रिटिशांच्या समोर म्हटलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही निर्भयता आहे. भीती असती तर असं ते बोलूच शकले नसते. त्यामुळे निर्भय होणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. निर्भयतेमुळे समाज, व्यक्ती तर प्रगत होतेच, पण सगळा समाज समृद्ध होतो, समाज ऐश्वर्यशाली होतो, जीवनाचा आणि सगळ्या राष्ट्राला सुद्धा एक पवित्र चांगला मार्ग मिळतो जेव्हा आपण निर्भय होतो. आजही आपण गेल्या 10 वर्षामध्ये असे निर्भय झालेलो आहोत की आता आपण खुलेआम काही गोष्टी आपल्या बोलू शकतोय. जेव्हा आपला राजा असा असतो ना आणि राजा निर्भयपणानं काही निर्णय घेतो ना, तेव्हा स्वाभाविकच प्रजा पण निर्भय बनते असं आपल्याला दिसेल. संत ही सगळी निर्भयता व्यवस्थित जाणतात आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं अनंत. अनंत म्हणजे जगाचं जे काही अनादि, अनंत, अव्यय, अखंड, अनिर्वचनीय असं जे काही तत्व आहे ते संतांनी जाणलं आहे. द्वैत काढून टाकायचं म्हणजे काय, तो सगळीकडे ईश्वर आहे हे तत्व त्यांनी जाणलं आहे. या तत्वाचा साक्षात्कार त्यांना झाला आहे आणि त्यामुळे ते भयातीत झालेले आहे, भयाच्या पलीकडे गेलेले आहे. शंकराचार्यांनी वैराग्य षटक लिहिलं आहे. त्या वैराग्य षटकामध्ये पण त्यांनी म्हटलंय सर्व वस्तू भयान्वितम पण नृणाम वैराग्यमेव भयम. जर वैराग्य असेल ना तर माणसाला निर्भयता येतं बाबा. कुठेतरी अडकलो आपण तर भीती आहे. वैराग्य ज्याच्याजवळ आहे ते संत भयातीत होतात. त्याचं कारण ते अद्वैताच्या आनंदातच असतात. 2 गोष्टी नसतात. सगळीकडे परमात्म तत्व एकच एक त्यांना दिसत असतं. आपल्याला जरा वस्तू व्यक्ती हे सगळं दिसतं, त्यांना सगळीकडे परमात्मा दिसतो आणि त्यामुळे त्यांना भयाचं कारणच आहे. ज्ञानदेवानी म्हटलं हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला. त्यामुळे माऊलींना भय नाही. किंवा समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात जी मी मानवी किंकर एकाएकी झालो विश्वंभर. कारण मी मानव पण एकाएकी असं झालं कारण संदेह तुटला थोर यातायातीचा, मनातला संशयच दूर झाला आणि काय झालं तर अशा प्रकारचा भयातीत हो. सगळ्या संतांनी हा जो अद्वैत बोध प्राप्त करून घेतलाय. जरा कोणीतरी हे करा, सौंदर्यकार जरा प्लीज बंद कर ना. तर असं हे संतांचं जे भयातीत होणं आहे ते काय आहे त्याचा अर्थ आपल्याला कळलाय. एकूण आपण लक्षात घेऊया की संतांचा हा अद्वैत बोध, भयातीत होणं म्हणजे द्वैत नाही सोडणं, अद्वैत काय आहे तो करून घेणं. त्यामुळे स्वाभाविकच एक अशी तुम्हाला सामान्याला द्वैतात असल्यामुळे जी भीती वाटते ती त्यांच्या चित्ताला कधीही नसते. स्वामी विवेकानंदांना एक अमेरिकेमधला भोगवादी भेटला आणि तो भोगवादी त्यांना असं म्हणाला की जग हे संत्र्यासारखं आहे आणि हे जग संत्र्यासारखं आहे आणि या संत्र्यातील रस शोषून घ्यावा अशा मताचा मी. पुन्हा नीट ऐका हा. अमेरिकेतला एक भोगवादी आहे, स्वामीजींना भेटला आणि स्वामीजींना असं म्हणाला की हे सगळं जग आहे, त्या जगाचा भोग मी घेणार आहे. कसा घेणार आहे तर जग हे जणू काही एखादं संत्र असावं आणि त्या संत्र्याचा रस आपण जसा घ्यावा तसा या जगाचा उपभोग मी घेणार आहे. त्यामुळे स्वामीजी हसले आणि स्वामीजी असं हसत हसत त्याला म्हणाले मित्रा
तू म्हणतोस ते बरोबर आहे. हे जग संत्रच आहे. म्हणजे ह्या सगळ्या जगाचा उपभोग घेणं, संत्र्याचा रस पिणं हे बरोबर आहे. पण माझ्याजवळ या संत्र्यातील रस पिण्याचं कौशल्य अधिक आहे. स्वामीजी म्हणतात तो भोगवादी आहे, स्वामीजी वेदांती आहे. आणि वेदांती असणारे स्वामीजी त्याला असं म्हणताय की तू म्हणतोस ते बरोबर आहे. या सगळ्या दृश्य जगाचा उपभोग घेणं हे माझ्या इतकं कौशल्य कोणाजवळ नाही. म्हणजे काय तर मला मृत्यूचं भय नाही. माझ्या हातून हे संत्र कोणी घेणार नाही. माझ्या हातून संत्र्याचा एक थेंब सुद्धा मी वाया जाऊ देणार नाही. इतका मी शांतपणानं त्याचा आस्वाद घेऊ शकेल. म्हणजे देहबुद्धी प्रबळ असलेला माणूस उपभोग नीट घेऊ शकत नाही. रावणाकडे काही कमी होतं का हो? पण कुठलीही कमतरता नसणाऱ्या रावणाचा शेवटी विनाशच झाला. तसं आहे सगळं जे त्याच्याजवळ होणारं ज्ञान आहे ते केवळ भोगाचा विचार केल्यामुळे वाया गेलं. समर्थ सांगतायत साधू वस्तू अद्वय. वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, साधू वस्तू अद्वय. या सज्जना, साधू म्हणजे सज्जनाला, संताला ही जी ब्रह्मवस्तू आहे त्याच्यामध्ये द्वैत दिसतच नाही. तेथे कैसे वाटे तर असे परब्रह्म तो निर्भय आहे. त्यामुळे त्याला सगळीकडे जो परब्रह्म दिसतोय तोच साधू. म्हणजे जो निर्भय आहे, ज्याला सगळीकडे परब्रह्मच दिसत आहे, ज्याला सगळीकडे अद्वैतच दिसत आहे, तोच संत आहे. आणि त्या संतांच्या सहवासात राहिलं तर आपल्याला सुद्धा त्या निर्भयपणाचा अनुभव घेता येईल असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. आता भयातीत ते संत अनंत पाहे. असं भयातीत झालं तर त्या संतांना आनंद मिळतो. ते अनंत पाहतात. आणि भय मानसी सर्व काही असेल त्यांच्या मनाला भय असत नाही. त्या संतांचा सहवास आपल्याला मिळावा असा प्रयत्न आपण करायचा, असा विचार करायचा. इथून पुढे 136 पासून पुढे सगळे आपल्याला वेदांचे किंवा श्रुतिवचनांचे दाखले देऊन समर्थ आपल्याला सांगणार आहेत. त्यामुळे आता आपलं मन अधिक निर्भय करायचं. सगळीकडे ईश्वरच आहे असं पाहायचं. मला कशाची भीती वाटत नाहीये असं निर्भय झालं तर आपण म्हटलं तसं की आपलं अज्ञान दूर जातं, आपली प्रगती होते. आणि तशी प्रगती झाली की मग खऱ्या अर्थानं संतांचा सहवास काय आहे तो आपल्याला कळतो. धन्यवाद.